रेखा काय करतेस तू हे? शांत बसाव. अगं ऐक बस. बघताय ना खांडेकरांच्या घरात काय चाललंय ते. स्वतःच्या सासऱ्यांना तुरुंगात टाकले तुमच्या लाडक्या तारिणीने. रेखा अगं कोणतेही निष्कर्ष लावण्याआधी आपण काय झालं ते नीट समजून घेऊया. आणि मला खात्री आहे तारिणी असं कधीच करणार नाही. तुमच्या दोघांच्या आंधळ्या विश्वासाचं काय करायचं ना हेच कळत नाही मला. अहो त्या दयानंद रावांनी किती केलंय तारिणीसाठी. हा निशी आणि युवराज पेक्षा मोठं थाटामाटात लग्न केलं त्यांचं. त्यांच्याशी असं वागताना जराही लाज वाटली नाही तिला. रेखा हा सगळा प्रकार जेव्हा घडला तेव्हा तू तिथं हजर होतीस का? नाही ना. तारिणीवर भलते सलते आरोप करायचे नाहीत. या ज्या गोष्टी मला सांगताय ना तशा 4 चांगल्या गोष्टी तारिणीला सांगितल्या असतात तर बरं झालं असतं नाही का. नाही म्हणजे ज्या माणसांच्या घरात राहिली ज्यांच्या घरात खाल्लं त्यांच्याच विरोधात साक्ष दिली नसती तिने. खाण तशी माती. त्या तारिणीच्या आईने बेलसरेंच्या नावाला कलंक लावला आणि आता तारिणी खांडेकरांच्या नावाला कलंक लावती. तिच्याकडून तरी दुसऱ्या काय अपेक्षा ठेवायच्या. वसुधाचीच लेक ना ती. तुला काय वाटलं आम्हाला काही कळणार नाही? अगं तू लपवलंस म्हणजे कुणाला काही कळणारच नाही असं वाटलं का तुला? आम्हाला सगळं माहित होतं. खाल्ल्या मिठाला न जागणं हिच्या रक्तात आहे, रक्तात. भ्रष्टाचारी आईची खोटारडी मुलगी. तुला या घरात जागा दिली हा आमचा चांगुलपणा आहे. नाही तर तुझ्यासारख्या मुलीला तर. काकू तुम्हाला तारिणीच्या आईबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. ए माझ्या आईची नीट बोल. आणि अधिकाराविषयी तर बोलूच नको तू. दुसऱ्यांचे अधिकार कसे काढून घ्यायचे ना याच्यावर तुम्ही दोघांनी PhD केली आहे. आणि एवढं समजावायचं ना तर आम्हाला काय समजावतोस? तुझ्या बायकोला समजावायचं ना आधी, म्हणजे ही वेळच आली नसते आमच्यावर. आजपर्यंत तारिणीने कोणाचं वाईट केलं नाहीये, ना घराचं ना कोणत्या माणसाचं. पण दया पप्पांनी हिचं काय वाईट केलं होतं? खोटं स्टेटमेंट देऊन त्यांना जेलमध्ये टाकायची काय गरज होती? बरोबर बोलते तू. सांगा ना, म्हणजे हे दोघं घरात आल्यापासून आपली काय रेप्युटेशन काय आहे? अरे दर काही दिवसांनी न्यूज मध्ये आपल्या घरातले प्रॉब्लेम्स असतात, ते पण हेडलाईन्स मध्ये. या दोघांनी वाट लावून टाकली आहे खांडेकर फॅमिलीची पूर्ण. आता सगळ्यांसमोर सगळं उघड झालंच आहे, तर लवकरात लवकर या मुलीला घरातून बाहेर काढायला हवं. लवकरात लवकर नाही मम्मा, आत्ताच्या आत्ता. ज्या लोकांच्या मनात या फॅमिलीबद्दल वाईट विचार आहेत ना त्या लोकांना या घरात राहण्याचा काहीही अधिकार नाहीये. कौशिकी तू यांना घराच्या बाहेर काढतेस का मी काढू? अरे मी आहे ना, मीच तुम्हाला तर मीच बाहेर काढतो. यांचं सामान आणतो, जरा थांबा. कोणी कुठेही जाणार नाहीये. कौशिकी, आम्ही सगळे तुला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते तुला कळतच नाहीये का ग? दया काका तिथे कस्टडीमध्ये आहे, कस्टडीमध्ये. तो कसा असेल, कोणत्या कंडिशन मध्ये असेल, आय डोंट थिंक तू त्याच्याबद्दल आता काहीही विचार करतेस. काय ग कौशिकी ताई, बाबा म्हणतेस ना दयानंद खांडेकरांना? कुठे गेलं बाबांविषयीचं प्रेम? कुठे गेलं तुझं? हा, त्यांच्याविषयीचा रिस्पेक्ट गेला कुठे? सतत फॅमिली बद्दल सांगत असतेस ना, कुठे गेली तुझी आयडियोलॉजी फॅमिली बद्दलची? अरे जा बाहेर जाऊन बघ ना काय चाललंय, आपल्या रेप्युटेशनचं काय झालंय ते बघ. आणि बाहेर कशाला? हा टीव्ही लाव, बघ न्यूज चॅनलवर तुझ्या लाडक्या काकांचा फोटो दिसतोय, दयानंद खांडेकरांचा. काय म्हणून? गुन्हेगार म्हणून, खुनी म्हणून. आणि आपली काय ओळख झाली आता? एका मर्डररची फॅमिली. आणि एवढं सगळं होऊनही तुला अजून यांचीच बाजू घ्यायची आहे? खरंच सिरियसली ताई? मी कोणाचीही बाजू घेत नाहीये आणि मी कोणाला पाठीशीही घालत नाहीये. दया काकांनी या परिस्थितीत जे केलं असतं मी तेच करते पद्मिनी काकू. दया काकांना आता या क्षणी किती त्रास होतोय ह्याची कल्पना आपण कोणीच करू शकत नाही आहोत. आणि असं काही करून दया काकांना अजून त्रास होणार आहे. आणि दया काकांना त्रास होईल असं पाऊल मी उचलणार नाहीये. आणि राहिला प्रश्न मीडियाचा, मीडिया खोट्या बातम्या पसरवेल अशी संधीच मी त्यांना देणार नाहीये. केदार आणि तारिणी या घरातून कुठेही जाणार नाहीयेत अँड दॅट्स फायनल. पण दया पप्पा, दया काका निर्दोष आहेत
आणि ते लवकरच या सगळ्यातनं सुटतील. पद्मिनी काकू, दया काका सुखरूप घरी परत येतील ही खात्री आहे मला. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि जर तसं झालं नाही तर ह्या दोघांसोबत मी तुला सुद्धा घराच्या बाहेर काढेन. राहू दे, मी करतो. मी करतो. नाही मी करेन. मी करतो, राहू दे. मी ठीक आहे, मी करते ना. वेळीच औषध नाही लावलं तर जखमा चिघळतात. त्या वसुधाने केलेल्या जखमा अजून भरलेल्या नाहीयेत आमच्या. आणि आता ही तारिणी आली आहे तिच्या आईचा सूड घ्यायला. तरी मी सांगत होते तुम्हाला, खांडेकरांच्या संपत्तीवर डोळा आहे तिचा. रेखा, तोंडाला येईल ते बोलशील आणि मी गप्प ऐकून घेईन असं जर तुला वाटत असेल ना तर त्या गैरसमजात राहू नकोस. नाही, तुम्ही माझंच तोंड गप्प करा, मी गप्पच बसते. पण एक लक्षात ठेवा, ज्या तारिणीची वकिली करताय ना तुम्ही, तीच तारिणी खांडेकरांच्या संपूर्ण कुटुंबाचं वाटोळं करणार आहे. जसं वसुधाने बेलसरेंच्या कुटुंबाचं केलं तसं. रेखा, आई जाऊ दे तिला, जाऊ दे. अरे काय बोलून गेली ती? तारिणी तशी मुलगी नाहीये रे. ती माणसं तोडणारी नाही, जोडणारी मुलगी आहे. खांडेकरांचंच काय, कुणाचंच वाईट करणारी नाहीये. तू बाप आहेस तिचा, ओळखतोस ना तिला? अगं हो आई, तू तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. अगं मागचा पुढचा विचार न करता ती काही बोलून जाते, माहितीये ना तुला. अरे पण माधवा, प्रश्न तिच्या एकटीचा नाहीये. तर तारिणीची जास्त काळजी वाटते. अरे तिथे नक्की काय घडलंय हे अजूनही कोणाला माहिती नाहीये. पोलिसांची चौकशी फक्त सुरुवात आहे. अजून घरच्यांची उलट तपासणी व्हायची आहे. घरच्यांना, बाहेरच्यांना, सगळ्यांना उत्तरं द्यायची आहेत तिला. तारिणीवर माझा पूर्ण विश्वास आहे माधवा. ती कधी खोटं बोलणार नाही. पण यावेळी तारिणीने जो मार्ग निवडलाय ना तो सोपा नाहीये रे. युवी, अरे हा काय मोठा बॉम्ब पडलाय आपल्या घरावर. दया पप्पा डायरेक्ट जेलमध्ये. खांडेकरांची सगळी रेप्युटेशन स्पॉइल झाली आता. होऊ दे ना, रेप्युटेशन स्पॉइल होऊ दे, वाट लागू दे, बदनामी होऊ दे खांडेकरांची, काही प्रॉब्लेम नाहीये. व्हॉट डू यू मीन? त्या म्हाताराच्या अंगात खूप मस्ती आली होती ना. दयानंद खांडेकर म्हातारा, केदारला घरात घ्यायचं होतं, ऑफिस मध्ये घ्यायचं होतं, लग्न लावून द्यायचं होतं त्याला. काय झालं की केदार तारिणी, केदार तारिणी, केदार तारिणी, कान रक्त यायचं बाकी राहिलेलं फक्त. आता भोगा आपल्या कर्माची फळं दयानंद खांडेकर. तुमच्या सख्ख्या मुलाला सोडून तुम्हाला त्या रस्त्यावरच्या हेल्परचा पुळका आला होता ना. तर थोडे दिवस जेलमध्ये, हा महाल सोडून म्हणजे येईल अक्कल ठिकाणावर तुमची.